कुंडली करदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारून राहिलासी. जे आपल्याला जे आवडते ते दान नारायण देतो आणि द्यायसाठी हात उभा करून वर तो उभा आहे. जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप. हा देव सर्वांचा मायबाप आहे आणि जे ज्याला रुचते म्हणजे आवडते तर ते त्याला तो त्याच्या पुढे ते ठेवतोय. ठाई पडेलिया तेची लागे खावे, ठाई तेची घ्यावे विचारून. जे देवानं दिलं असतंय तर ते काय होते, पदरात पडेल ते खावावं आणि ठाई तेची घ्यावे विचारून. आणि काहीतरी म्हणजे पाहिजे असेल ते विचारून मागून घेऊन खावावं. बीजे पेरून या तेची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैसे लागे. जसं बीज पेरलं तसंच फळ येते. डोरलीचं म्हणून जसं एक झाड आहे, त्याला काय केळं लागतील काय? लागत नाहीत. डोरली म्हणजे रुईचं झाड जे असते ना, रुईच्या झाडाला बी कानोलं लागलेलं आहे. का बघितलंयस का? जायचं नाही शेताकडं, नुसतं आपलं हे फिरत बसायचं. हे रुईच्या झाडाला कुठं तिथे रुईची झाडं तर माहिती आहेत. हां, तर ती एवढी घुसपा असतात नाही, पानं अशी असतात. मारुतीला ती पानं वगैरे घालतात, हार वगैरे वापरतात. तर ते झाड जरा जुनं असलं की मुद्दाम तिथं बघायचं, त्याच्यावर कानोल्याच्या आकारात असं कानोले होतात. जे आपले कानोले असतात ना, अशा आकाराची फळं लागतात. तर हे तर दिनकर मांडरकरला कुठं लागल्यात का असं बघून विचार आणि घेऊन या सांगायची फळं. तर रुईला तर डोरलीस केळ कैसे लागे. जे बीज घेऊन या, बीज पेरून या तेची घ्यावे फळ. ते तो बापू बिरूचा सिनेमा आहे ना, त्यात मग ते पेरलं तसंच उगावलं काय. तर त्यानं जी बॉम्ब केलेली असती तसं त्याला बघायला येते. असं आहे ते. तुघा म्हणे देवा काही बोल नाही, तुझा तुझी पाही शत्रू सखा. तुकाराम म्हणतात देवाला काय बोल नाही, तुझा तूच शत्रू आणि तुझा तूच मित्र आहेस. उदाहरण कसं, खरं म्हणजे हे देवावरती म्हटलंय, पण आमचे नानासाहेब गोरे म्हणून आमचे मित्र होते समाजवादी पक्षाचे. ते काय म्हणायचे, जे होणार ते झाले आमुच्या पूर्ववर्तने. लिहून घे, जे होणार ते झाले नाग गोरे, जे होणार ते झाले आमुच्या पूर्ववर्तने. आम्ही जसं पूर्वी आम्ही वर्तन केलं त्याप्रमाणे उभं झालो. आम्ही कायम दारू प्यालो, मग झालं लवकर मेला. आम्ही कायम गुटखा खाला, मग त्याला कॅन्सर झाला. म्हणजे आपण जसं वागतो, आम्ही जाऊन चौकात जाऊन दुसऱ्याकडे शिवाय दिल्या, मग त्यांनी येऊन पायताना बडविलं. आम्ही जसं वागतो तसं मिळतं आम्हाला. आमच्या नशिबान झाले. नशिबान तू तिथं शिवाय द्यायला गेलतास कशाला, की काय नशिबान झालं. जसं पेरलं तसं उगवते. तर नानासाहेब गोरे काय म्हणताय, आमच्या पूर्ववर्तने, आम्ही पूर्वी जे वर्तन केलं त्याप्रमाणे हे केलं आहे. की पूर्वी आपण जसं वागतो त्याप्रमाणे आपल्याला भोगायला येतं, असं त्याचा अर्थ आहे. देवा उद्धार कर, अशा पद्धत देवा आपला उद्धार व्हावा. उद्धार व्हावा म्हणजे देवाचीच प्राप्ती आपल्याला व्हावी, आपल्याला परमार्थाची प्राप्ती व्हावी. पापी म्हणो तरी आठवितो पाय, दोष बळी काय तया होणे. देवा तो म्हणतोय, तुकाराम म्हणतात, देवा मी पापी आहे, परंतु मी तुझ्या पायाची आठवण करतोय, तुझ्या पायाचं ध्यान करतोय. आणि मग तुझ्या पायाचं ध्यान झाल्यानंतर दोष कसे काय माझ्याजवळ राहणार पापाचे. आईशा विचाराचे घालून कोंडणी, काय चक्र पाणी निजले ती. तर आता असं काहीतरी विचार करून पापी आहे म्हणून त्या विचाराचा कोंडवाडा करून
मला कशाला तुम्ही चक्रपाणी देवा तू कशाला लिहिलायस? एक वेळ देणे पुत्राच्या उद्देशे घेतल्याचे कैसे नेले दुःख. अजामेळ म्हणून एक एक माणूस होता. तो तो अंत्यजीव युनिटला होता, म्हणजे तो शूद्र होता अजामेळ. आणि त्यानं जन्मभर वाईट वागणुकी केली होती. स्त्रियांच्या बद्दल मूर्खासारखं तो वागत होता. मग शेवटी काय, त्याच्या एका पोरग्याचं नाव नारायण ठेवलं त्याचं. तर मरताना नारायणा ये रे म्हणून आल्यावर मग ह्यो नारायण राहिला, तो नारायण आला भेटायला त्याला. काय म्हणून ते म्हणतात की त्यानं पापं केली जन्मभर, एकदा तुझं नाव घेतल्याबरोबर तू त्याला येऊन भेटला. आणि तुकाराम म्हणतोय मी रोज भजन करतोय आणि माझ्याकडे एकदा बी तू काय येत नाहीस. तुका म्हणे अहो वैकुंठ नायका चिंता का सेवका तुमचिया. अरे वैकुंठाचा नायका देवा, तुमचा मी सेवक आहे, मला काळजी करायला कशाला लावतोस. उगविल्या गुंती आयशा मागे नेणो किती. तुकाराम महाराज म्हणतात देवा, तुम्ही पूर्वी अनेकांची जन्ममरण दुःखां निवारण केले आहेत. कितीतरी लोकांच्या गुंती तुम्ही बाहेर घालल्यात आणि ख्याती केली अजामेळे होते निघाले दिवाळे. अजामेळेचं वरचंच उदाहरण पुन्हा दे. अजामेळानं ख्याती केली, एकदा नाव घेतलं नारायणाचं, त्याचा उद्धार झाला. मोखलीला प्रायश्चित्ती कोणी न धरती हाती. आणि त्याला काय प्रायश्चित काय घ्यायला लागलं नाही, त्याला कोणी हातात धरीत नव्हतं, तरी त्याचं दिवाळं सगळं निघालतं पापामुळं. पण देवा तुम्ही त्याचा उद्धार केला. तुका म्हणे मुक्त वाट वैकुंठीची धडधडाट. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे नामाच्या प्रभावाने वैकुंठाची वाट सुलभ होते. अजामेळानं सगळं वाईट केलेलं होतं, त्याचा कसा उद्धार झाला, मग माझा का होऊ नये, असं तुकाराम देवाला विचारतोय. नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला. देवा, तुम्ही माझा जर अंगीकार केला नाही, माझा स्वीकार केला नाही, तर देवाबरोबर भांडतोय बघा. सोंगे न पविजे थडी माझी फुटकी सांगडी. सोंग काढून काय, थडी म्हणजे पलीकडल्या काठाला, नदीतल्या अलीकडल्या काठासनं पलीकडल्या जायला, पलीकडल्या थडीला. सोंगे न पविजे थडी माझी फुटकी सांगडी. प्रेम नाही अंगी भले म्हणविले जगी. प्रेम काय अंगात नाही, आणि कारण फुटकी नाव आहे. देवा, माझ्या अंगी तुझ्याबद्दलचे प्रेम नाही, आणि लोक तर मला भक्तिवान म्हणतात. भले म्हणविले जगी, लोक तर भक्तिवान म्हणतात, पण तसा मी भक्तिवान नाही, मला तुझ्याबद्दल प्रेम नाही, असं कोण सांगेल काय भक्त? मी हे भक्त नाही म्हणून. तुका म्हणे देवा मज वाया का चाळवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा, मला उगीच कशाला फसवीत आहात. आता चक्रधरा जणी आम्हास अव्हेरा. चक्रधर म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्रधर. हलधर म्हणजे हल म्हणजे नांगर. ज्याच्या हातात नांगर आहे तो शेतकरी. तो धर म्हणजे ते धैल. तर आता चक्रधरा झणी आम्हास अव्हेरा. झणी म्हणजे नको असं घ्यायचं. आम्हाला आमचा अव्हेर करू नका, आम्हाला सोडून देऊ नका. चक्रधरा देवा, आम्हाला काय सोडू नका. तुम्ही म्हणविल्यावरी जैसी तैसी तरी हरी. एकदा तुम्ही मला तुमचा म्हटल्यावर मग ते कायम तसेच राहणार आहे. काळ आम्हा खाय तरी तुझे नाव जाय. देवा, काळानं जर आम्हाला येऊन खाल्लं आणि आमचा जर नाश झाला तर देवा तुझं नाव जाईल, असं तुकाराम म्हणतो. आमचा जर नाश झाला तर तुझं नाव जाईल. तुका म्हणे देवा आता पण सिद्धी न्यावा. तुकाराम महाराज म्हणतात पण म्हणजे प्रतिज्ञा. देवा, तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की मी पतितांचा उद्धार करतोय,
मी पतित पावन आहे, मी दीनांचा नाथ आहे, दीन दुबळे आहेत त्यांचा मी नाथ आहे, स्वामी आहे, असं तुम्ही म्हणता. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे, ती कळलं नाही की माझा उद्धार करा की, असं म्हणतो. मजाईसे कोण उद्धरले सांगा, ब्रिदी पांडुरंगा बोलत असा. पांडुरंगा, तुम्ही पतितांचा उद्धार करता हे आपले ब्रीद म्हणता. मी पतित आहे, माझा कुठे उद्धार तुम्ही केला आहे? पतितांचा उद्धार तुम्ही करता म्हणता, मी पतित आहे, माझा कुठे उद्धार केला आहे का तुम्ही? उगेच काहीतरी खोटं सांगता तुम्ही. हातीच्या काकणा कासया कायसा, हातच्या काकणाला आरसा कशाला? हातात काकण आहे, आरसा कशाला काय? आपलं तोंड बघायसाठी, ते तोंड दिसत नाही म्हणून ते बघायला आरसा घ्यायचा. काकण हातात आहे, त्याला मी आरसा जर घ्यायला लागला तर मग तो किती शहाणा म्हणायचा. आरसा आणणारे मी माझ्या हातात काकण आहे का नाही बघतो. एखादा दारुड्यात तेवढं म्हणेल, दुसरं कोण म्हणणार नाही. उरलो मी जैसा तैसा आहे, धन्वंतरी हरी रोग्याची व्यथे. धन्वंतरी म्हणजे देवाचा जो डॉक्टर, वैद्य, त्याला धन्वंतरी म्हणतात. तो धन्वंतरी जो रोग्याची व्यथा, म्हणजे व्यथा म्हणजे रोग, दुःख, त्याचं जे वेदना असतात त्या तो नष्ट करतो. ते तो काही येथे न देखी दे. आणि धन्वंतरी रोग्यांचं हे दुखणं सगळं हरण करतो, नाहीच्या करतो. पण देवा तुमच्याकडे हे काही दिसत नाही. तुका म्हणे नाही अनुभव अंगे, वचने व्हाविगे कोण माने. तुकाराम महाराज म्हणतात की मला तुझा देवा अनुभव आला नाही की अशा तऱ्हेनं तू उद्धार करतोस. मग उगाच नुसतं सांगायचं देव असा उद्धार करता आहे, तुझं वायफळ जे वचन आहे ते कोण मानणार आहे? देव कोणाकडे धावत येतो, देव कुणाकडे येतो धावत पळत, ते पुढच्या अभंगातनी आहे. सोडिला संसार मायाता तयावरी फार. ज्याने संसार सोडला आहे, संसारातील आशा आणि तृष्णा, आसक्ती, षड्विकार सोडले आहेत, त्यांच्यावर देव माया करतो. त्यांच्यावर देव माया करतो. धावत चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. देव असा ज्या माणसाचा ज्यानं संसार सोडलेला आहे, संसार म्हणजे तृष्णा सोडून दिली, आशा सोडून दिली. तर आशा सोडणं, तृष्णा सोडणं हे फार मोठं हे आहे. पण लोकांना ती आशा सोडवत नाही, आशेच्या पाठीमागे लागतात आणि मग दुःखी होतात लोक. तर धावत चाले, आशा जो ज्याने सोडलेली आहे त्याच्या पाठीमागं पळत पळत देव जातो. आणि त्याचं जे सुख दुःख आहे, त्याचं जे दुःख आहे ते देव आपण सहन करतो. याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. ह्या भक्तानं काय करावं? देवाचं नाव घ्यावं. आणि देवानं काय करावं? त्याचं काम करावं, असं आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच्या कृपा ही अगदी कोवळी आहे. आणि तिचं विठ्ठल कृपेच्या भोळी आणि अत्यंत नाजूक अशा गुप्त गोष्टी आहेत. या प्रमाण हे त्याच्या बोला, देव भक्तांचा अंकिला. देव भक्तांचा अंकिला.
भक्ताचा अंकित म्हणजे देव भक्ताच्या स्वाधीन झालेला असतो. न पुसता जाता नये खाली बैसताही भी. देव हा भक्ताच्या अंकित एवढा असतो की भक्ताच्या दारात उभा असतो, भक्ताच्या जवळ उभा असतो आणि तो खाली बसत नाही. जसं आपण एखादा मोठा माणूस आला की खाली बसत नाही, उभाच राहतो, तसं तो देव उभाच राहतो. अवघा त्याचा होत जीव भाव भावाही सहित. देव जीव भावासकट अशा भक्ताचा ज्यानं संसार सोडलेला आहे त्याचा अंकित होतो. वदे उपचाराची वाणी काही मग म्हणवणी. मग काहीतरी बोलायचं म्हणून तो देव त्याच्याविषयी बोलत असतो. उदासीनाच्या लागी तुका म्हणे धावे मागे. जो संसारावर उदास झालेला आहे त्याच्या पाठीमागं देव लागतो आणि आपण देवाच्या पाठीमागे लागतो आणि तो पळून जातो. ते म्हणते जावा इकडे येऊ नका. देव कोणाजवळ आहे? ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव तया जवळी वसे पाप नासे दर्शने. देव कुणाजवळ आहे? कोणाजवळ आहे? आपल्याजवळ सुद्धा देव असतो, पण आपण तसं वागायला पाहिजे. कसं? हे विश्व हे सगळं हे माझं देवच आहे असं वाटलं पाहिजे. आलेला म्हणजे ह्यो भिकारचोट आहे, ह्यो असला आहे, मग कसं हे होणार? तो वाईट आहे, तो सगळं तो हेच असं जर केलं तर नाही. देवरूप सगळे जाणार, देवरूप जाणार सगळे असं जो म्हणतोय त्याला त्याच्याजवळ देव आहे, त्याच्याजवळ देव आहे. देवतया जवळी वसे पाप नासई दर्शने. त्याच्याजवळ देव असतो आणि अशा माणसाचं दर्शन झालं, असा जर माणूस कोणी असला संत साधू, तर त्याच्या दर्शनानं आपलं पाप नाहीसं होतं. कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता. आणि असा जो सत्पुरुष असतो तर त्याच्या अंगामध्ये काम आणि क्रोधाच्या भावना असत नाहीत आणि भूती झाली समता आणि सर्व भूतांना तो समान मानतो. शुनिचैव शोभाकेच पंडिता समदर्शिना. शुनी म्हणजे कुत्र आणि पंडित या दोघांना साधू जो आहे ते समानच पाहतो. कुत्र्याला आणि साध्याला पंडिताला एकच मान देतो, नाहीतर पंडिताला चांगला मान द्यायचा, कुत्र्याला बडवायचं असं नाही. तुका म्हणे भेदाभेद गेले वाद खंडोनी. तुकाराम म्हणतात भेद असले वाद या संतांच्या जवळ, अशा सत्पुरुषाच्या जवळ असत नाहीत. बहुता जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत, तरीचे होय हरिभक्त कृपावंत मानसी. पुष्कळ जन्मांचं जर संचित म्हणजे चांगलं पुण्य असेल, सबळ म्हणजे बलवान असं पुण्य जर असेल तरच हरिभक्त होता येतंय. तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. आणि कृपावंत असं होता येतंय. म्हणवी म्हणियारा तयांचा दास आपुल्या दासांचा. आणि असे जे कोण भक्त असतील त्यांचा म्हणियारा म्हणजे तो जो देवाला सांगितलं बस खाली बस उठ तिकडनं हे काम करू ये, आपण जसं घरगड्याला काम सांगतो तसे तो काय म्हणेल ते वागणारा, म्हणेल ते करणारा त्याला म्हणियारा म्हणतात. आपल्या घरगडी दास आपुल्या दासांचा अनुसरले वाचा काया म्हणे विठ्ठली. आणि हे असे जे लोक आहेत ते विठ्ठलाच्या ठिकाणी काया वाचा मनानं अनुसरले आहेत. असे भूतदया मानसी अही देखे ऋषिकेशी. हा जो साधू आहे त्याच्या मनामध्ये भूतदया असते. प्राणीमात्रावर तो दया करतो. तो कोणालाही द्वेष करीत नाही, कोणाचाही नाश करीत नाही. सर्वांना प्राणीमात्र प्रत्येकावर तो दया करतो. असे भूतदया मानसी अवघा देखे ऋषिकेशी. सगळं जे आहे ते म्हणजे प्राणी नव्हेत, देव ऋषिकेशी म्हणजे परमेश्वरच आहे असं समजतात, देवच आहे असं समजतात संत.
जीवे ने उसे विसंबे त्यासी मागे मागे हिंडत असे. असा जो कोण साधू आहे त्याच्या पाठीमाग धावत हा देव हिंडत असतो पाठीमागे, आणि त्याला कधीही विसंबत नाही, म्हणजे विसरत नाही, त्याच्यापासून बाजूला जात नाही. तुका म्हणे निर्विकार शरणागता वज्र पंजर. हा देव हा विकार रहित आहे. विकार म्हणजे काय? आपल्याला विकार होतात, मनाला राग येतो, क्षोभ येतो, काय वाईट भावना आपल्या मनात येतात, हे विकार होण्याचं. देव हा विकार रहित असतो. आणि देवाला जे शरण जातात त्यांना वज्रपंजर. वज्रपंजर म्हणजे इंद्राच्या हातात वज्र नावाचं कठीण शस्त्र आहे. तर असा 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 कठीण असणारा पिंजरा तयार करायचा, आणि त्याच भक्ताला ठेवतोय देव बाजूला होतोय. त्याच्यावर किती जरी आघात झाले तरी त्या आघात हेच करत नाही. त्या आघातापासून देव त्याला वाचवतो अनेक वेळा. आता तिथं आपण हे पाहिलेलं आहे. आता आज सकाळी एक पुढारीमध्ये एक चित्र आलेलं आहे भाऊ. तर एका तळ्यामध्ये मगर होतं, आणि एक हरणाचं एक पिल्लू त्या ठिकाणी ते पाणी प्यायला गेलं, आणि त्या मगरीने त्याचा असा पाय धरला. तोपर्यंत तिथं पाण घोडा होता. तो पाण घोडा आला आणि त्या मगरीला जी अशी ह्याच्यात धरली का नाही, त्याला मगरीलाच गिळून टाकली पाण, आणि हरणाचं पिल्लू पळून गेलं. देव तारी त्याला खोड मारी म्हणतात. म्हणजे त्याच वेळेला ते कसं काय आलं, तर असं आहे. तुकारामाचे सुद्धा काही अभंग पुढे येणार आहेत. देव तारी त्याला खोड मारी म्हणून पुढे 2-3 अभंग आहेत, ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्यावेळेला कथा सांगणार आहे. उद्या 11 वाजता यायचं सगळे. जाऊया मग, सुरू करू. शरणागता वज्रबंजर, जे अनुसरले नर तया जन्म चुकले. जे देवाचा ज्याने देवाचे ज्याने भक्ती केली, सुरू केली, तर त्यांचं जन्म मरण चुकलं, त्यांना मोक्ष मिळाला, असे तुकाराम सांगतात. देव कोणाजवळ नाही. देव कोणाजवळ आहे हे सांगितलं नाही. हे मी सगळं असं स्वल्प करून सांगितलंय. 100 भागात, म्हणजे देवावरचा अभंग 100 भागामध्ये मी हे केले, आणि 125 पानं आहेत किंवा 100 पानं असतील देवावरच्या अभंगावरची. आणि हे सोपं सगळं वाचलं की त्यात काही कळत नाही, पण हे जर वाचलं तर लगेच कळतं. येईल भाविकांचे काज अंगे देव करी, काढी घरो दरबा घरी उच्छिष्ट ते. की देव जो आहे ना, भाविक जे भक्त आहेत त्यांची कामं तो देव स्वतः करतो. काढी धर्माघरी उच्छिष्ट ते. धर्मराजाच्या घरी राजसूय यज्ञ केलेला होता. पांडवांनी ते युद्ध जिंकलं महाभारताचं, आणि मग त्यांनी यज्ञ केला. राजसूय यज्ञ त्याचं नाव होतं. यज्ञ केल्यानंतर यज्ञामध्ये लोक जेवायचे, सगळे अन्नछत्र होतं, सारखे पंक्तीवर पंक्ती उठायच्या. मग पंक्ती उठल्यानंतर वाढपं वगैरे सगळं झाल्यानंतर मग पत्रावळ्या काढायच्या असते. तर ते उष्ट्या पत्रावळ्या काढायचं असते. उष्ट्या पत्रावळ्या काढायचं काम श्रीकृष्णाने केलं. धर्माघरी तो काढी धर्माघरी उच्छिष्ट, तो उष्ट काढतो. म्हणून आता सुद्धा पंक्तीमध्ये जेव्हा लोक जेवले की उष्ट काढणाऱ्या कमी नाही, सगळ्यात मोठा मान आहे. म्हणून माणसं मुद्दाम ते उष्ट काढायला जातात. का? कोणतरी ह्यात देवाचा अवतार जेवून बसला असेल, देव इथं कुठंतरी जेवून गेला असेल, मग ते आपल्याला पुण्य मिळावं म्हणून उष्ट काढावं. उच्छिष्ट ती फळे खाय भिल्लटीची. ती भिल्लणी जी होती, शबरी नावाची भिल्लीण होती. प्रभू रामचंद्र अरण्यात गेले आणि तिनं मुद्दाम उष्टी करून दिली. जर रामाला मी आंबट कसली तरी फळं दिली, बोरं दिली तर चांगलं नाही. ते राम रागावत नाही. मला तो हे आहे, प्रिय देव आहे, आणि त्याला मी उष्टी कशी, हे उष्टी नव्हे
मी त्यांना आंबट वगैरे असते बोरं कसे काय देऊ, म्हणून ती चाकून बघायची, गोड लागलं की ते ठेवायची बाजूला. आणि मग ते त्या रामाला त्यानं विचारलं हे कसं झालंय, तर म्हटलं तुला मी आंबट दूध कशी देणार, म्हणून मी ते सगळं बघितले चाकून, अशी ती सांगते. आणि ह्याला उच्छिष्ट ती फळे खाय भिल्लटीची, आवडी तयांची मोठी देवा. आणि देवाला तिचा जो भोळेपणा आहे तो देवाला आवडतो. भोळेपणा. आणि कपटीपणा असला तर मग देव जवळ येत नाही. काय काय देवा घरी नेमळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. एकदा द्रौपदी आणि पांडव वनवासात होते, आणि ते वनवासात अरण्यात होते. आणि त्या ठिकाणी दुर्वास नावाचा एक रागिष्ट कोपिष्ट असा एक ऋषी, त्याच्याबरोबर काय ती 60,000 शिष्य घेऊन तिथे गेला अरण्यात. आणि रात्रीचं तिथे गेला आणि म्हणला मला भोजन पाहिजे. आता रात्रीच्या वेळा कसं काय जेवण हे द्यायचं, रात्रीच्या वेळेस भोजन कसं ते काय द्यायचं, पण नाही दिलं तर ते शाप देईल. मग सगळी पंचायत झाली त्या द्रौपदीला. आणि द्रौपदीनं देवाचा धावा केला, देवा ये लवकर ये, हे माझ्या संकट आलं, याला जेव्हा कुठलं वाढायचं, आता काय करू, घरात काय नाही. मग देव तिथं आले. ते म्हणजे मला काहीतरी खायला दे, मग मी तुला दे. ते म्हणत मलाच काय नाही, तुला आता काय खायला देऊ. तर ते म्हणलं बघ तरी. मग एक थाळी होती द्रौपदीची, देवानंच ती थाळी दिली. तर ते थाळी बघितली तर थाळीला एक भाजीचं पान, धुतल्यानंतर एक राहिलेलं होतं पान. मग तेवढंच ते म्हटले. मग ते पान देवानं खाल्लं आणि देव संतुष्ट झाला. आणि मग ती थाळी जी देवानं दिली ती, त्याला देवानं सांगितलं वाढ, तुला काय पाहिजे ते तू वाढ. आणि देवानं त्या द्रौपदीला वर दिला. आणि त्या द्रौपदीनं 60,000 लोकांना पाहिजे ती पदार्थ दिले. त्या वाढेल काय सांबारे पाहिजे, ह्याला श्रीखंड पाहिजे, पोळी पाहिजे, बासुंदी पाहिजे, चपाती पाहिजे, काय पाहिजे ते असं ते नाही दिलं. त्याला द्रौपदीची थाळी म्हटलं जाते. देवानं ती थाळी दिली ती, त्याला काय लागेल ते त्यात मिळत होतं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. द्रौपदीला त्यानं थाळी दिली आणि एवढ्या लोकांचं जेवणाची सोय केली. अर्जुनाचा जो रथ चालवायला सारथी होता, तर तो श्रीकृष्ण सारथी होता. अर्जुनाचा रथ जो आहे तो, त्या रथावरती सारथी श्रीकृष्ण होता. आणि सारथ्यानं काय करायचं, घोडी जी आहे ती धुवायचं त्याच्याकडेच काम की. तर ती अर्जुनाची घोडी रथाला घोडी झोपलेली असतात, ती सारथ्यानं सांभाळायची असतात. तर ते सुद्धा काम देव करीत होता अर्जुनाचं. अर्जुनाच्या भक्तीवर संतुष्ट झालेला होता, पांडवांच्या भक्तीवर संतुष्ट झालेला देव होता. संकटे बहु ते निवारिली. आणि पुष्कळ संकट जी पांडवांच्यावर आली ती देवानं निवारण केली. तुका म्हणे ऐसी आवडती लढिवाळे, जाणीवेचे काळे तोंड देवा. तुकाराम म्हणतात जी लढिवाळ अशी जी आहेत ती भक्त जे देवाला आवडतात. आणि जे जाणीव आहेत, पंडित आहेत, महात्मे मी अमका आहे, मी तमका आहे, मला शास्त्र कळतंय, तर त्यांचं तोंड काळं होऊ देत. त्यासनी देव त्यांच्याजवळ नाही. देव कोणाजवळ नाही, तर जे आपण ज्ञानाचा जाणीवेचा अहंकार ज्याला आहे त्यांचं काळं तोंड होऊन देत, त्याच्याजवळ देव नाही. जे ज्ञानी वगैरे आता पंडित महात्मा म्हणून जे संत म्हणून मिरवतात त्यांच्याजवळ देव नाही. देव कोणाजवळ आहे, ते उष्टी फळ जी भिल्ली तिच्याजवळ आहे. अर्जुनाजवळ देव आहे, द्रौपदीजवळ देव आहे. पण देव अशा जे अहंकारी ज्ञानी लोक आहेत त्यांच्याजवळ देव नाही. जाणीवेचे काळे, जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं जे काळं तोंड देवा. भक्त देवाला आवडतात, पण ज्यांना ज्ञानाचा अहंकार झाला आहे त्यांचे तोंड काळे हो, त्यांच्याजवळ देव कधी असणार नाही. हो पटलं, देव कोणाजवळ नाही. हे आता पुढचा आणखी एक अभंग आहे.
तीर्थाटणे तपे एके हुंबरती नाथिले धरिती अभिमान. काही लोक तपाचरण करतात आणि काही जण तीर्थयात्रा करतात व त्याबद्दल नको तितका अभिमान धरून नुसते गुरगुरत असतात. लोक म्हणतात काय, मी 12 वर्षे असं केलं, पंढरपूरची वारी केली, पायी पायी गेलो 12 वर्षे. हे सारखं सांगितलं सुद्धायचं. आणि काय सांगायचं, काही लोक हे म्हणतात की मी तीर्थयात्रा केली, मी हे अमुक केलं, म्हणून ते घमेंडच सांगतात. काशीला मी 2 वेळा जाऊन आलो, रामेश्वरला एकदा जाऊन आलो, हे नुसतं कशाला सांगायचं. तर असे जे अभिमान धरतात, तैसे विष्णुदास नव्हती साबळे. आणि असे लोक जे आहेत तसे विष्णुदास म्हणजे जे हरिदास आहेत, विष्णूचे जे सेवक आहेत, ते तसे नाहीत, तर साबळे आहेत, म्हणजे भोळे आहेत. साबळे एकाची आपडे एक पाया एक. हे विष्णुदास जे आहेत, वारकरी आहेत, हे एकमेकाच्या पाया पडतात. अक्षरे आणि ती अंगासी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. अक्षरे म्हणजे ज्ञान शिकणं, विद्या शिकणं, ह्याला अक्षर म्हणायचं. अक्षर म्हणजे विद्या शिकली की अंगामध्ये ज्ञान निर्माण होतं. आणि ज्ञान कशासाठी व्हायचं, निर्माण करायचं, आपण पूज्य व्हावं लोकात, आपल्याला गौरव मिळावा, आपल्याला मान मिळावा, याच्यासाठी ते शिकायचं. ते देवासाठी काही ज्ञान शिकायचं नाही. तुका म्हणे विधी निषेधाचे डोही, पडिले त्या नाही देव कधी. कोणाला देव नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात, जे कर्मकांड, विधी निषेध, विधी म्हणजे चांगलं, निषेध म्हणजे वाईट, हे चांगलं हे वाईट असा विचार करत बसायचं, कर्मकांड सगळी करत बसायचं. यामध्ये जे गुंतून पडलेले आहेत त्यांना देव नाही. देव जे एकमेकाच्या पाया पडतात, साबळे जे विष्णुदास आहेत, त्यांच्याजवळ देव आहे. हे ह्या इतर लोकांच्यामुळं, ज्ञानी अहंकारी लोकांच्याजवळ देव नाही. आता देव कसा आहे त्याचाही ते काय अभंग तुकारामाने केलेले आहेत, ते पुढचा बघा. देव मजूर नाही उजूर सेवे पुढे. हा देव भक्तांचा मजूर आहे. भक्तांची कामं करतो म्हणजे मजूर नव्हे. भक्तांनी त्याची केलेली सेवा जाणून तो सबब न सांगता भक्तांचा मजूर होतो. नाही उजूर म्हणजे तर तो त्या सेवेला तो मुकत नाही, सबब काही ते सांगित नाही. उगाच सबब न सांगता, उगाच काम न करणाऱ्याचं काय होतं की आज असं झालं तर मग ते करता आलं नाही, मग तसं झालं तर रोज नुसतं कारणच सांगायचं, काम करायचंच नाही. तर मी सबबी सांगणे त्याला म्हणतो. सबबी सांगणारा माणूस दुसऱ्या कशातच पटाईत होत नाही. रोज सांगायचं काहीतरी कारण बनवून. देव गांढ्याळ देखून या बळ लपतसे. देव गांढ्याळ म्हणजे भित्रा आहे, आणि तो देव हा फार भित्रा आहे. तो भक्तांच्या भक्ती पुढे भिवून लपत असतो. तर भक्ती असली तर देव सुद्धा भित्र त्या माणसाला, असं आहे. म्हणून देव भित्रा आहे. देव तर काही तुका म्हणे राई तरी बोठी. आणि देव काय, केवढा देव काय, तर मोहरी बघितलीच का भाऊ तू, मोहरी किती बारीक असती, तर ती मोहरी सुद्धा देवापेक्षा मोठी आहे. इतका लहान असं काय देव आहे, इतका लहान असणारा देव, आणि तो देव इतका मोहरी इतका लहान आहे. आणि भक्तांच्या कामासाठी देव मजूर होऊन जात आहे. असा आहे देव, असा आहे. भक्तांच्या कामासाठी मजूर झालेला देव आहे, आणि मोहरीपेक्षा हे आहे. आणि भक्तांना तो भितो का, त्याच्या भक्तीमुळे तो भितो. देवदयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा. हा देव कसा आहे, दयाळू आहे, आणि अनेक भक्तांची दगदग सहन करत असतो. कोल्हाळ म्हणजे दगदग, अनेक भक्तांचं जे दुःख आहे, यातना आहेत, ते सगळे सहन करतो देव. देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे. देव हा उदार आहे,
उधार कुणाला म्हणायचं की आपण हे दिलं 10 रुपये दिलं आणि त्याने एक बिस्किटचा पुडा दिला, हे उधार नव्हतं, ते बरोबर देणं घेणं झालं. आपण 10 रुपये दिलं आणि 1000 रुपये त्याने 1000 रुपयाचा माल दिला तर म्हणायचं तो उधार. तसं उधार म्हणजे देवाला आपण थोडंसं त्याचं नाव घेतो आणि केवढं देव ते देणगी आपल्याला देतो. थोड्यासाठी फार देव जाणे. थोडंसं जरी आम्ही दिलं तर देव किती, त्याचं नाव घेतलं तर तो आपल्याला स्वर्गापर्यंत नेतो, विमानात बसवून देतो, आपली सगळी कामं करतो. देव चांगला तुका लागला चरणे. देव हा चांगला आहे आणि तुकाराम त्याच्या चरणाजवळ लागत, त्याच्या पायाला त्याने मिठी मारलेली आहे, पाया पडत आहे. देव बासर असे निरंतर जेथे तेथे. बासर म्हणजे देवाला काय मर्यादा नाही, काहीतरी असं तो आजागळ आहे म्हणतात का नाही, तसं देव बासर आहे, मर्यादा ही नाही. देवाला काय मर्यादा नाही. मर्यादा म्हणजे काय, सगळीकडे जो असतोय, इकडं असतोय तिकडं असतोय, म्हणजे जे भक्त असतील त्याच्या प्रत्येकाकडे त्या भक्ताकडे असतोय. देव खोळंबा मध्ये झळंबा म्हणून कोंडी. देव खोळंबा मज झळंबा म्हणून कोंडी. देव हा मला स्पर्श करून व्यापून टाकतो, कोंडून टाकतो. हा देव फार लागवे आहे, याला भक्ताच्या प्रेमाची चट लागलेली असते, मग हा भक्तांचा जीव की प्राण होतो. देव लागट लावलिया चट जीवी जोडी. देवाला भक्तांच्या ह्याची लागट म्हणजे लागवी आहे. आपला सदा का बाबा दादा बाबा असं म्हणून गायावाया करीत असतो हा भक्तांच्या बद्दल. आणि देवाला भक्ताची चट लागलेली असते, देवाच्या भक्ताची आवड निर्माण झालेली असते. देव बावळा म्हणजे भोळसट. देव भोळसट आहे, भावे जवळ लुडविली. आणि आपल्या भावामुळं देव भक्ताच्या जवळ लुडबुडत असतो. भक्तांचे जे त्याच्यावर प्रेम असतं, भक्ती असते, त्यामुळं देव लुडबुडत असतो. देव न भावा तुका म्हणे गोवा करी कामी. तुकाराम महाराज म्हणता, हा देव मला नको, कारण तो आपल्या कामानेच मला गुंतवून ठेवतो. तुकाराम म्हणतात, हा देव मला सतत गुंतवून ठेवतो, कशाला देव पाहिजे मला, त्याच्याशिवाय दुसरं काही सुचूच देत नाही हा देव, असं आहे. देव निढळ मूळ नाही डाळ परदेशी. देव निढळ म्हणजे निराधार देव आहे आणि ह्याला मूळ बी नाही आणि फांदी बी नाही, असा हा परदेशी आहे. देव अकोळी भलते ठाई सोय रिक. ह्या देवाला काय जातभीत काय नाही, कुळवान नाही, तो कुठेही सोयरीक करतो, कुठेही तो आपले संबंध स्थापन करतो. कारण ज्याची भक्ती असेल त्याच्याकडे जातो, तो काय जातपात पाहत नाही. देवलिगाड्या तुका म्हणे भाड्या दंभे ठके. तुकाराम महाराज म्हणता, हा देव उगाच उलाढाली करणार आहे, लिगाड नाही. ते काय तो लिगाड करतो, तुझं रोज लिगाड आहे लोक म्हणतात ना, काहीतरी तुझ्या ज्या उगाचच्या ज्या उलाढाली करतात, उचापती करतात, ते नव्हे. तुका म्हणे भाड्या दंभे ठकी. तुकाराम महाराज म्हणतात, हा भांडखोर आम्हाला दंभ करायला लावून फसवितो. दंभ म्हणजे ढोंग करायला लावतो भक्तीचं वगैरे देव, आणि हा दिगाड्या आहे, आम्हाला भक्तीचं ढोंग करायला लावतो देव. देव बराडी घाली देठासाठी उडी. देव बराडी म्हणजे आशाळभूत, आशाखोर जो माणूस असतो त्याला बराडा म्हणतात. इथला बराडी. आणि घाली देठासाठी उडी. देठासाठी देव उडी घालतो म्हणजे काय, एका भाजीच्या देठासाठी उडी तिने घातली. देठासाठी म्हणजे भाजीच्या देठासाठी. द्रौपदीच्या एका थाळीला जे देठ होता भाजीचा, त्याच्यासाठी आषाढभूत होऊन देवानं उडी गाठली. त्याला किती प्रेम वाटत, एक भाजीचा देठा त्याला.
म्हणून देव बराडी घाली दे देठासाठी उडी. घरात आलं पाहिजे तुमच्या. मगाशी सांगितलं तर मी, देव भ्याड राखे बळीचे कवाड. देव हा भित्रा किती आहे? तो बळी जो आहे, बळी जो राजा झाला, त्या बळीच्या दारामध्ये तो रखवालदार म्हणून देवानं काम केलं. की बळीची एवढी भक्ती होती. काय केलं बळीनं काय केलं तर वामनाचा अवतार घेतला देवानं आणि बळीला पाताळात गाडायचं ठरवलं. तर तो वामन जो आहे तो बळीच्या दारात गेला आणि त्याने भिक्षा मागितली. तर भिक्षा मागितल्यावर तो उदार होता बळी देणारा. बळी जो आहे ना हा दाता होता आणि उदार होता. तो म्हणला, देवा तुम्हाला स्वामी तुम्हाला काय पाहिजे? त्या ह्याला वामनाला. वामन हा भिक्षेकराचं रूप घेऊन देव गेलेला होता, तोच वामन. तो म्हणला, मला 3 पावलं भूमी दान पाहिजे. तर 3 पावलं भूमी दान पाहिजे म्हटल्यानंतर त्या बळीने म्हटली दिली म्हणून सांगितलं. मग पहिला पाय कुठं ठेवू? तर तो म्हणला, पहिला पाय ही सगळी भूमी माझी आहे. त्या भूमीवर सगळ्या पृथ्वीवर राज्य बळीचं होतं. भूमीवर पाय दिला. सगळी एका पायात जमीन सगळी व्यापली बळीनं. बळीची जी सगळी जमीन होती त्या वामनानं व्यापली. वामन देवच होता. दुसरा पाय कुठे ठेवू? तो म्हणले, मी स्वर्ग सुद्धा जिंकलेला आहे. स्वर्गात दुसरा पाय दिला. मग आता काय राहिलं? मग तू 3 पावलं भूमी दिलीस ना, मी पहिला पाय जमिनी दिला, दुसरा पाय स्वर्गामध्ये दिला, आता तिसरा पाय कुठे ठेवू सांग? तू दिलंस का नाही दान? मग आता द्यायचं, बोलल्याप्रमाणे द्या पाहिजे. आता माझं सपलं म्हणून चालत नाही. मग बळीन म्हणला, माझ्या डोक्यावर दे. मग तिसरा पाय डोक्यावर दिला आणि त्या वामनानं बळीला पाण्यात त्या पाताळात गाडून टाकला. तो वामन कपट रूपानं आलेला, त्याला देव म्हणतात ती, परंतु कपट रूपानं आलेला. आणि बळी हा एक शेतकरी होता. शेतकऱ्याला गाडून टाकला. म्हणून दिवाळीच्या वेळेला ते वाडा करतात आणि बायका त्या वेळा काय म्हणतात, इडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ. म्हणजे इडा म्हणजे अन्नाची पिढा टळून देत. म्हणजे आम्हाला जेवायला मिळून देत. आमचं जे भुके कंगाल आहे, आम्हाला भाकरी तुकडा मिळत नाही, ते मिळून देत. आणि ते मिळायसाठी काय पाहिजे? आम्हाला बळीचं राज्य आलं पाहिजे. त्याशिवाय बाकीच्यांचं राज्य येऊन चालत नाही. असं बायका अजूनही मागतात. कारण बळीच्या राज्यामध्ये लोकांना शेतात नांगरी न धरताना पीक येत. अकृष्ट पच्चा हा पृथ्वी. म्हणजे ही पृथ्वीला न नांगरता भूमी पीक देत होती. एवढं बळीचं राज्य चांगलं होतं. आता नांगरून सगळं करून कोणी खाऊन टाकतात किडीनं सगळं. असं बळीच्या राज्यात असं लोक सुखी होते. आणि त्या बळीच्या राज्यात जे सुखी होते ते शेतकऱ्यांना सुख होतं. म्हणून अजून दिवाळीमध्ये हे त्या वाडा खेळतो बळीचा. ते बळीचा वाडा करतात, त्याला दूध त्या तोंडात वरत्यात, त्या शेणाच्या त्या सगळ्या गवळणी वाडा करतात. आणि दसऱ्यात बी आणि दिवाळीत बी बायका म्हणतात, इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ. तर देव भ्याड आणि मग देव भ्याला. म्हणा, अरे बळीनं केवढा उदार झाला. हे पृथ्वी स्वर्ग आणि स्वतःचं डोकं सुद्धा त्यानं दिलं. हा देवाची कोणती भक्त आहे. मग त्यानं सांगितलं, काय तुला वर पाहिजे? तर तो म्हणला, माझ्या दारात रखवालला बसायचं. मग तो रखवालला बसला देव त्याच्या दारामध्ये. रखवालदार म्हणून बळीच्या दारात, देवाच्या दारात, बळीच्या दारात हा देव रखवालदार म्हणून बसला. देव भाविक होय दासांचा सेवक. देव हा इतका भाविक आहे की त्याचे दास जे आहेत, भक्त आहेत, त्यांचा तू सेवा करतो. देव होया जैसा म्हणे तैसा तया. देव हा कसा? ज्याला पाहिजे असेल तसा देव आहे. कुठल्या तरी रूपानं तो देव येतो
आणि आपलं काम करून जायत असतो. देव लहान तुका म्हणे अनुरेण. देव केवढा आहे? लहान अणू एवढा आहे. मगाशी सांगितलं होतं ना, मोहरीपेक्षाही लहान देव आहे. मोहरीपेक्षाही लहान आहे मगाशी सांगितलं. तसं देव हा अणूपेक्षाही, अणू म्हणजे जे आपण जे हे जे धूळ असते ना, धुळीचे जे कण असतात त्याला अणू म्हणतो. तर तेवढ्यापेक्षाही देव लहान आहे. देव लहान तुका म्हणे अनुरेण. आता पुढं आहे ते देव कसा आहे त्याचं वर्णन केलंय. देव भला मिळून जाय जैसा त्याला. देव एवढा चांगला आहे की जो जसा असतो तसा देव त्याला मिळतो. देव उदार देता नाही थोडे फार. देव जो आहे ते उदार आहे आणि द्यायचं झालं तर कमी जास्ती काही देत नाही, भरपूर देऊ जाते. छप्पर फाडके देता आहे एक द्यायचं झालं तर. आणि देव भला मिळून जाय जैसा त्याला. जसा असेल त्याला तो मिळतो. एकदा एका छोटं आमचं तळ आहे ना, असं एका तळ्यामध्ये बेडूक होते आणि सगळे बेडूक खेळले. त्या बेडकांनी प्रार्थना केली देवाची, देवा आम्हाला एक राजा दे. मग देवानं आकाशातून एक असं बावलं करत लाकडी मोठा भणका तयार केला आणि त्याला आकार दिला माणसाचा. त्याला रंगवलं आणि त्या तळ्यात टाकला. मग राजा म्हटलं म्हणजे जवळ जायचं नाही. सगळी लांब बेडकं सगळी लांबनं बघायला, आपला राजा आहे, आपला राजा आहे. मग काही आगाव जी बेडकं होती ती जवळ जाऊन त्याला पाय मारून बघायला लागली, लात मारून बघायला लागली. तो काय करीत नाही म्हटल्यानंतर मग त्याच्या अंगावर चढली, त्याच्या डोक्यावर बसली, ते मुचायला लागली त्याच्या डोक्यावरनं. मग देवाला म्हणले, हे देवा हे कसलाच दिलायस म्हटलं राजा, याला काय अक्कल आहे काय? आम्ही काय जरी केलं तरी हो काय हे करत नाही. मग देव म्हणल्यावर तुम्हाला असला राजा चालत नाही ना. देवानं एक मोठाच्या मोठा अजगर त्या विषयात टाकला. मग त्यानं प्रत्येक बेडकाला खायला सुरू केले आणि मग सगळे पळायला लागले, पोपडायला लागले. म्हणजे आता आम्ही काय करावं? तर तसं तुम्हाला पाहिजे तसला देव मिळाला. म्हणजे घे तुला तुम्ही तसला. असं देव बळी जोडा नाही भूमंडळी. देव बलवान आहे, त्याच्या जोडीला दुसरा या भूमंडळामध्ये पृथ्वीवर कोणीही दुसरा नाही. देव व्हावा आवळे तो सर्वा जीवा. देव व्हावा असं, देव आपल्याला मिळावा, देवाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येक जीवाला वाटते. देव चांगला तुका चरणी लागला. देव एवढा चांगला आहे की तुकाराम महाराज त्याच्या पायाला हे तुकारामानं मिठी घातलेली आहे. पुढचा भंग आहे. देव पाहो उंचे ठाई उभे राहो. देव बघा बघायला उंच ठिकाणी व्हायचं. मोठ्या एखादी मिरवणूक झाली म्हणजे खापऱ्यापासून लोक उभा राहून बघतात. तसं म्हणते उंच ठाई बघा आणि देव कसाचे बघा. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देव पाहिला आम्ही पण देव कोणाला भ्यालेला नाही. देव काही मागो देवा काही मागो जीव भाव त्यासी सांगू. आम्ही आता देवाकडे काहीतरी मागू आणि आमचा जीव भाव जाय, आमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आम्ही देवाला सांगू. देव जाणे पूर्वी मनाची खुणे. देवाला आपल्या मनातल्या सगळ्या खुणा जाणतो देव. आपल्या मनात काय आहे ते, माणसाच्या भक्ताच्या मनात काय आहे ते देव जाणतो आणि त्याप्रमाणे पुरवठा करतो, त्याला पुरवठा करत असतो. देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. तुकाराम महाराज देव म्हणजे कात्रीच आहे. कारण भक्ताचे मनातील दुर्विचार कातरून टाकत असतो. देव मनात आला की वाईट विचार आपले नष्ट होतात. म्हणून देव कात्री आहे, आपले वाईट विचार कातरून मनातले टाकतो. देव आमचा
जीव सकळ जीवांचा, हा देव आमचा आहे. सर्व जीवांचा जीव आहे देव. देव आहे जवळ आम्हा अंतर्बाह्य. देव आहे आमच्या जवळ आहे, आमच्या अंतरंगात आहे आणि आमच्या बाहेर आहे, आमच्या जवळ देव आहे. देव गोड पूर्वी कोडाचेही कोड. हा देव इतका गोड आहे की कोडाचेही कोड. जे जे लाड आहेत ते सगळ्या इच्छा तो लाड वगैरे पूर्ण करतो. देवा आम्हा राखे घाले कळी काळासी काखे. तर देव जो आमचं रक्षण करतो आणि दुष्ट काळाला आमच्याकडे येऊ देत नाही, तो काखेत दाबून टाकतो कळी काळाला आणि आमच्याकडे येऊ देत नाही. देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ. हा देव इतका चांगला आहे, दयाळू आहे की या तुकारामाचा तो सांभाळ करतो. देवच सर्वस्व आहे, सगळं काय आहे ते देवच आहे. असा ह्याचा हा पुढचा विषय आहे. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. ह्या संत समागमामध्ये तुकाराम म्हणतात मला सुख आहे आणि तुझं नाव घेतल्यामुळं मला सुख आहे. धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुंडत असे. जी सगळी कर्म म्हणजे वाईट जी कर्म केलेली आहेत ती देवांच्या नामस्मरणामध्ये संतांच्या संगतीमध्ये ही सगळी दुष्कर्म जी आहेत ती नष्ट होतात. सर्व काळ प्रेमे डुंडत असो. म्हणून नाही काही चिंता तूची आमुचा माता पिता. म्हणून देव सगळं आमचा देव आमची सर्व पापं जी आहेत, आमची सर्व वाईट कर्म ती नष्ट करतो आणि आम्हाला प्रेम देतो देव. त्यामुळं आम्ही त्या देवाच्या प्रेमात आम्ही डुलत आहोत. म्हणून आम्हाला काही चिंता नाही. देवा तूच आमची माता पिता आहेस, आई बाप तूच आहेस. आणि कोण आहे तू? बहीण बंधू चुलता वगैरे सगळे तूच आहेस देवा. आणि का गोता सर्वा ठाई. आणि जे गोत्रज जे असते गोत्राचे कोण सगळे नातेवाईक ते देवच आहे. ऐसा हा कळला निर्धार माझा तुझंच न पडे विसर. आता आम्हाला हा असं कळलं आणि देवा तुला विसर पडत नाही. अससी होऊन देऊन या धीर बाह्य अभ्यंतर मज जवळा. तू मला धीर देऊन देवा आहेस आणि माझ्या बाहेर आणि माझ्या अंतःकरणामध्ये तू मला धीर देऊन तू आहेस, माझ्या जवळ तू आहेस. दुःख ते कैसे नये स्वप्नासी. मला दुःख कसलं ते स्वप्नात सुद्धा ठाऊक नाही असं तुकाराम म्हणतात. भक्ताला कसलंही दुःख मिळत नाही स्वप्नात सुद्धा. भुक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी. भुक्ती जे सगळे जे भोग आहेत संसारिक भोग ते आणि मुक्ती म्हणजे मोक्ष हे कामारी झाल्या. कामारी म्हणजे दासी. त्या दासी असतात घरात कामाला ठेवलेली मोलकरीण बाई असेल तिला कामारी म्हणायची. काम करणारी ती असते आणि काय सांगितले काम करती. तसा देव कामारी दासी झालेला आहे. त्यांचे वर्म तू आम्हापासी सुखे राहिलासी प्रेमाच्या. आणि हे तू असं का करतो? आमच्या भक्तीमुळे करतोस हे आम्हाला वर्म माहीत आहे. आणि सुखे राहिलासी त्या भक्तीच्या प्रेमामुळे आमच्याजवळ तू देवा राहिलेला आहेस. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. देवा तुझं कीर्तन ज्या ठिकाणी असतंय जळती पापे पळती दोष. कीर्तन जे देवाचं सूर असतंय त्या ठिकाणी आपण जाऊन का बसावं? तर पाप जळतात आणि सगळे दोष जे आपले आहेत ते सगळे पळून जातात. परंतु कीर्तन तसंच असावं लागतंय. कीर्तनाच्या मर्यादा चालल्यात. आताचे कीर्तन हे दादा कोंडक्याचं हे आहे नुसतं काहीतरी बोलायचं हो असलं म्हणजे झालं त्याला कीर्तन म्हणतात. देवाचं आहे
जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. हे कीर्तन तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये देवाची मूर्ती ठसली पाहिजे. तुम्हाला हे काम क्रोध हे विकार आहेत ते नष्ट झाले पाहिजे. तुम्हाला आशा तृष्णा ज्या आहेत त्या तृष्णा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे अशी जी ही भावना आहे ती तुमची भावना थांबली पाहिजे. तर सारखीच हे प्रत्येक गोष्टींची जी तृष्णा जर वाढत गेली तर मग काहीच त्याला सगळं जरी राज्य मिळालं, त्या सिकंदरानं अलेक्झांडर जो होता ना, ते अलेक्झांडरनं सगळी पृथ्वी जिंकली आणि तो रडायला लागला. अरे मग तू काय रडलं, सगळं पृथ्वी जिंकली झाली. तर म्हणला जिंकायला आता काय राहिलंच नाही, मग मी काय करणार, तू रड, सारखं काय बस रडत जा. तर जळती पापे पळती दोष, ते उणे आम्हा आनंदास, सेव ब्रह्मरस तुका म्हणे. कीर्तनाच्या मध्ये हे पाप सगळी जळून जातात आणि अशी कीर्तनाची मर्यादा आहे असं सांगावं. कीर्तनामध्ये हे सगळे हे जे खो खो हसण्याचे जे प्रकार आहेत हे होता उपयोगी राहील. त्या कीर्तनातनं गेलं तर कित्येक वर्षानंतर सुद्धा ते आपल्याला त्या बुवानं काय सांगितलं तर ते ध्यानात आलं पाहिजे. मी काही सभेतनी मी बोलतो, तर सभेतनं बोललो तर मला मी एका ठिकाणी गेलो, एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तर तो म्हणला मी तुमचं ते सभा ऐकली आणि मला ते तुमचं जे हे होतं मला त्यातली एक गोष्ट आवडली. म्हटलं कोणती गोष्ट? तर मी त्याला काय सांगत होतो की दुष्ट भावनेनं जर आपण भाऊ वागलो तर आपलं घर सुद्धा चालत नाही. आणि त्याला मी सांगत होतो की किरकोळ गोष्टीमध्ये जर काय झालं तरी भावाला भाऊ तुम्ही सोडित नाही सा. आणि एवढ्या कारखान्यांच्यामध्ये केवढा तरी भ्रष्टाचार झाला तर तुम्ही गप्प बसता, हे कसं काय? ते सांगण्यासाठी मी कथा काय सांगितली भाऊ. तर दोघेजण भाऊ होते, एक थोरला आणि एक धाकटा भाऊ. आणि ते दोघे भाऊ, त्याचा एक मुलगा होता, ह्याचा एक मुलगा होता आणि घर व्यवस्थित चाललेलं होतं गावात. तर तो थोरला भाऊ शेताकडनं आला, आणताना त्याने एक ऊस आणला होता खांद्यावरनं. ऊस आणला, आता पोरं दोघांची बी आली, मग ऊस तर मोडून द्यायला पाहिजे. मग त्याने पुढग्याला लावला आणि ऊस मोडला. आणि मोडला ना त्या ऊस द्यायचा. तर ज्या बाजूला शेंडा होता त्या बाजूला त्याचं पोरगं आलं, त्या थोरल्या भावाचं. आणि ज्या बाजूला बुडका होता त्या बाजूला त्याचं म्हणजे ते धाकट्या भावाचं पोरगं आलं. मग धाकट्या भावाच्या पोरग्याला बुडका जाणार, आपल्या पोराला मग शेंडा जाणार. मग तो काय म्हणला, मुला पोरानं हे घ्या रे ऊस, म्हणून त्यानं असं केलं, ऊस वाटताना असं केलं म्हणजे आपल्या पोराला तो बुडका जावावा आणि भावाच्या पोराला शेंडा जावावा असं. तर ते जेव्हा झालं त्यावेळा धाकटा भाऊ बाहेर नाही येत होता. दारातून त्याने बघितलं दादा कसा ऊस वाटप करतोय ते. म्हणजे असं ऊस वाटप करताना म्हटल्यानंतर तो जो आला का नाही तो त्याच्या डोक्यावर परिणामच झाला. तो काय जेवला नाही, काय नाही. दुपारची वेळ होती. तर गावातल्या सगळ्या पंचाकडे गेला, बोलवून आणला, म्हणा माझं मला वाटून पाहिजे. लोक म्हणले अरे एवढा थोरला भाऊ देवासारखा चांगला माणूस आहे, चांगलं तुमचं चाललंय आणि कशाला वाटून पाहिजे. म्हणा ते तुम्हाला काय करायचं, मला वाटून पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते पंच काय म्हणले, आम्ही वाटून देतो तुला, पण काय झालं तू एवढं तरी सांग, तू वाटून द्यायसाठी एवढं काय झालं? काय नाही म्हणला, असं होतं ते म्हणला असं झालं. असं जे होतं ते असं झालं. म्हणजे त्यानं ऊस वाटताना जी बोंब किती जे पक्षपात केलता ती गोष्ट झाली. म्हणून मी काय म्हणत असे की तुम्ही आपल्या भावाला शेंडा का बुडका ऊस असला तर भावाचा संसार तुम्ही लगेच वेगळं होता हे करता. आणि कारखान्यावर करोडो रुपये चोरतात तर त्यांनी या चाप्या म्हणून सुकाळीच्या मोठं तुम्ही हे करता.
तुम्ही असं वागताय, बरोबर नाही. तर अशी एखादी तरी गोष्ट देवाची, धर्माची लोकांना कळाली पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. म्हणून कीर्तनातनं काही बोध वगैरे देवांचा केला, काही हे केलं तर कीर्तनातला बोध तो शेवटपर्यंत त्याच्या ध्यानात माणसाला राहायला पाहिजे. अशा काही कथा सांगितल्या पाहिजेत. ते सोडून उगाच झालं दादा कोंडकेच्या तमाशात ते त्यात बाकी काय नसते, हसायचं रे. आता त्या सिरीजमध्ये चाललंय ना, ते सिरीजमध्ये नुसतं हसायचं, काही आडवं तिडवं काय बी बोलायचं, म्हणजे झालं. तमाशात पूर्वी तसंच नव्हतं. असं ते तमाशे जे पूर्वी चालायचे ना, त्या तमाशातले आताचे जे सिरीज आहेत ना, त्या सारख्याच होत्या. तर कीर्तनामध्ये म्हणतंय, कीर्तनामध्ये दोष पळून जातात. कीर्तनामध्ये जळती पापे पळती दोष, पाप जळून जातात आणि दोष पळून जातात. तर अशा तऱ्हेचं कीर्तनाची मर्यादा आहे. काय ते एवढे आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस, तुका म्हणे आम्हाला आनंदाला काय कमतरता आहे, आम्ही ब्रह्मरस सेवू, ब्रह्मरसाचं आम्ही सेवन करू. कीर्तनामध्ये देवच सर्व सूत्रे हलवतो असं एक आहे. प्रत्येक गोष्ट हे देवच करतो. तर ते कसं आहे बघा. काय नाही माझे अंतरी वसती, व्यापका हा भूती सकळा नांदे. हा देव भूत मात्रांच्यात नांदत असतो असणारा श्रीहरी काय माझ्यात नाही काय? प्रत्येकाच्या भूत प्राणी मात्राच्या अंतरंगामध्ये देव आहे. मग माझ्या अंगात नाही काय? माझ्या शरीरात तो देव आहे. त्याची चित्तासी प्रसाद होईल चळण, तेची ते वळण आम्हासही मनासही. त्याची कृपा झाली तर चित्ताला प्रसन्नता येईल आणि मनाला चांगले वळण लागेल. माझ्या सर्व शक्ती माझ्या ठिकाणी गुंतून राहिल्या होत्या. माझे काही हित मला करून घेता आले नाही. सर्व शक्ती जीवी राहिल्या खुंटीत, नाही केले हित आपुले ते. तर माझ्याकडे सगळ्या शक्ती असताना सुद्धा मी काय माझं हित करून घेऊ शकलो नाही. तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती, नाचवी नाचती जळे जडे तैसी. तुकाराम महाराज म्हणतात की खांब जो असतो तो खांबाला दोरी बांधली जाते आणि त्याचं सूत्र एकाच्या हातात असतं आणि तो जसं हे करेल त्याप्रमाणे ती दोरी तो खांब हालत असतो, नाचत असतो. खांब स्वतः नाचत नसतो. पण कुठे आहे तो ठाऊक नाही सूत्रधार याचा, चालला खेळ बाहुल्यांचा. देव म्हणते कुठे आहे तो ठाऊक नाही सूत्रधार यांचा, चालला खेळ बाहुल्यांचा. बाहुल्यांचा खेळ आहे आणि हा सूत्रधार परमेश्वर आहे असं त्यांना सांगायचं. तरीच ही केली दाने वाईट चांगली. ही चांगली दानं का नाही, वाईट दानं ही करून ठेवलेली आहेत. एका शोभ व्हावे केले कौतुक देवे. हे चांगलं दान आहे, हे वाईट दान आहे. त्यामुळं वाईट दानामुळं चांगल्या दानाला किंमत येते. काय त्याची सत्ता सूत्र आणि क चाळीता. तर त्या देवाची केवढी सत्ता या जगावर चालते पहा. तो सर्वांचा सूत्रधार आहे. देव सूत्रधार आहे सगळ्यात. तुका म्हणे धुरे डोळे भरिले परी खरे. तुकाराम महाराज म्हणतात धुरानं डोळं घालल्यावर काही दिसत नाही. धूर कसला येतोय? लोक म्हणतात तुला पैशाचा धूर आलाय रे. तसं तर हे पैशाचा धूर आलाय असं तुकाराम तसं म्हणतात, माणसं म्हणतात. तसं तुकाराम म्हणतात काही लोकांना संपत्तीचा आणि त्याच्या ऐश्वर्याचा संसाराचा धूर आलेला असतो. नका डोळे धुरे भरून राहू. तुका म्हणे इहलोकीच्या व्यापारे, नका डोळे धुरे भरून राहू. वर धुरा भरू नका, एक दिवसात सगळं होत्या तर नव्हतं होऊन जाईल. नामदेव महाराजांचा अभंग आहे कुळवाडी म्हणून. त्या कुळवाडी अभंगात ते एक माणूस असतो, ते मागे आपल्याकडे आले की तो बायकोला म्हणला तू
आणि हे म्हणजे तो तो एवढा हे होता की तो कंजूस माणूस होता भयंकर. आणि सगळे पैसे सगळे नको तसं ते करून सगळं गोळा करून ठेवतं. आणि पुढे काय झालं, तो कंजूस एक 12 वर्ष झाले की 12 वर्ष झाले की मग त्याची सगळं वाट लागतं. त्याच्या सगळ्या संपत्ती राहत नाही. जुन्या काळामध्ये असं जे चांगले जर वागले तरच संपत्ती घरात नाही राहते, नाहीतर वाईट वागलं तर संपत्ती घरात राहत नाही की म्हणून. तर ही चांगलंच आपण वागलं पाहिजे. वाईट जर तर त्याचं काय झालं, ज्यानं असं संपत्ती गोळा केली तर वर्षे झाली 12, मग पडले एक निपाणीक. निपाणी म्हणतात ना, निपाणी गाव तरी माहिती आहे. निपाणी म्हणजे काय, नाव कसं पडलं निपाणी, त्याचं पिपाणी का नाव पडलं नाही. निपाणी म्हणजे पाणी नाही ती निपाणी, तिथे प्यायला पाणीच नाही महाराज, असं नाव उगाच काहीतरी पडत नाही. आता गंगुतार म्हणतो की आपण, आता त्यात ह्याच्यावर जो विभाग आहे आमच्या इथे खापऱ्यावर, गंग उत्तर. गंग म्हणजे पाऊस आला, पाऊस गेला त्याच्यानंतर ते उगवते, म्हणून त्याला गंगुतार म्हणतात. गंग उत्तर. उगाच कसं तरी नाव पडलेलं नाही, नाव त्या ह्याच्याप्रमाणे पडलेलं असते. ते पूर्वीच्या त्या रिवाजाप्रमाणे जे भाषाशास्त्रज्ञ आहेत त्याने आणि जे लोक आहेत ते लोकांनी ही नावं भाषा निर्माण केलेली असते. तर देव हा सगळी सूत्र हलवीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देव हे सगळं करताय, आपण करता नव्हे. म्हणून ही संपत्ती जास्त आली तरी धुरानं डोळं भरून घेऊ नका. तर मगाशी मी सांगतो निपाणीक, तर एक दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये सगळं पीक त्याचं गेलं. दुष्काळामध्ये चोराने ते सगळं शेत कापून नेलं, त्याच्या सुनानं विहिरीत उडी मारली, घर आहे ते पेटून गेलं. आणि मग ममल्याला सगळं माझं वाट लागली, माझं हे झालं. तुझं वाट लागणारच तुझी. हे जे तू असं जर हे करा, 12 वर्षानंतर त्यांचं वाट लागते. मोठमोठे सावकार जे आहेत, आता चंद्राचे मोठमोठे पडवाले भीक मागतात, त्यांची पोरं आता भीक मागतात, मग कुणाला काही दिलंच नाही रे. म्हणून जो हे कळमळलेला असा दारात असला त्याला सोडून आपण दिलं तरी चालतंय. 100-200 रुपये त्याच्या असल्याने जा तिकडं सोडून दिलं तुला म्हटलं तरी चालतंय. त्याचं काढून घ्यायचं नाही कळमळ, आपलंच त्यालाच गेलं तरी चालतंय. असं वागायला लागतं, म्हणजे संपत्ती आहे. तुकारामाने म्हणतंय, ज्ञानेश्वराने म्हटलंय, संपत्ती आणि दया वस्ती जेथ धनंजया. संपत्ती आणि दया वस्ती जेथ धनंजया. धनंजया म्हणजे अर्जुना, संपत्ती आणि दया. नुसतं पैसे जवळ पाहिजेत, पैसे पाहिजेत, पण दया जवळ जर नसली तर काय उपयोग नाही. संपत्ती आणि दया ज्याच्याजवळ आहे ते विभूती जाण माझी या सर्वस्वेसी. तर त्या माझी विभूती म्हणजे तो देवच आहे रे. संपत्ती आणि ज्याच्याकडे दया आहे तो देवच आहे, असं तुकाराम म्हणतात, असे ज्ञानेश्वर सांगतात. आणि हे सगळं सांगितलंय की वाजत असे बोंब कोणी नायकती काढी, हे सगळं सांगतात. आणि बुवा त्या कीर्तनाला काय सांगतात ते काय नाही, ते नुसतं आपलं हे आहे. ती पोरगी आहे, तिने मोबाईल ह्याला फोन केला त्याला, आता हे सांगायची काय गरज आहे की ती करतेच की फोन, ते तू सांगायची काय गरज आहे. संपत्ती आणि दया, संपत्ती आणि दया वसती जेथ धनंजया. वसती जेथ धनंजया ते विभूती जाण माझी या सर्वस्वेसी. माझी विभूती म्हणजे माझा अवतारच आहे, ते माझं रूप आहे ते. तर ते त्याचं जसं हे झालं, म्हणून ह्या धूर डोळ्यावर कसलाही धूर येऊ नये. धूर निघून जातो, एखाद्याला शक्तीचा धूर येतोय त्याची पाठ वाट लागून जाते, एखाद्याला पैशाचा धूर येतोय ती पाठ लागून जाते. की पैशाला फार धूर नाही. आमचं ते वडकशिवाला गाव आहे ना, वडकशिवालं, तिथे एक हरिजन होता, हरिजन, आणि तो बुट्ट्या वळायचा. पूर्वी हल्ली आता ह्या बुट्ट्या तुमच्या समृद्धीच्या वगैरे मिळतात, प्लॅस्टिकच्या मिळतात,
लोखंडी घमेली पण जुन्या काळामध्ये आपलं मागास होतो आपण ना, काठ्या मेसकाठ्या गोळा करायची, त्याची कामटं काढायची आणि बुट्टी तयार करायची. आणि बुट्ट्या त्याला मागणी भरपूर असायची गावातल्या. तर ते बुट्ट्या तयार करायच्या. तर तिथं त्या ओळखसेवाल्यामध्ये एक महार होता, तो बुट्ट्या तयार करायचा. आणि मग त्या बुट्ट्या तयार करीत आता बसायचं. मग गावातली जी मोकळी माणसं, म्हातारी कोतारी माणसं तिथं जाऊन बसायची. मग सगळ्यांनी तो चहा वगैरे द्यायचा, चहा द्यायचा. आणि ते बुट्ट्यांचे पैसे त्याला गोळा झालं. त्याने एका लोटक्यात घातलं पैसे आणि ते पुरून ठेवलं तिथं. आणि त्या पैशाची जी ऊब त्याला होती ना, तो पैशाला त्याला घमेंट जास्त पैशाची आली. एवढं एक लोटकं भरून पैसे आहेत म्हणजे काय, फारच भारी पाडून झाला. आणि तिथून चुव्याचा चुवजवळच असं सरळ दिसतंय, आपण माझगाव जसं दिसतंय तसं. मग ते चुव्याचा तो चुव्यामध्ये तिथला ब्राह्मण तो मोठा सावकार होता. ह्यो काय म्हणाला, तो महार काय म्हणाला, हा चुव्याच्या ब्राह्मणाकडे किती पैसे असेल रे, माझ्याकडे आहेत तेवढं असतील याच्याकडे. कसल्या ब्राह्मणाने कसले पैसे त्याचं म्हणला. असा त्याला धूर चढला. मग हे असं बडबड आलं. तिथं एक रोज चहा प्यायला येणाऱ्या माणसाने ते बघितलं. आणि एके दिवशी त्यानं रात्रीचं ते लोटकं आहे ते उकरून पळून गेलं. आणि मग दुसऱ्या दिवशी तो म्हणा वाईट वाटोळ झालं, माझं बरबाद झालो, मी मरलो. आता दुसरं कसं ते गेलं की लोटकं पैशाचं गेल्या म्हणलं बरबाद झालो, वाटोळ झालं, सगळं गेलं. तर अशा तऱ्हेने धूर रुळ्यावर पैशाचा चढू नये. केव्हा जातील ते सांगता येत नाही. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरी विण. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालते आणि कोण परमेश्वराशिवाय कोण आपल्याला बोलवते, कोण बोलवते, ते देवच सगळं हे करीत असतो. ते प्रेमचंद म्हणून हिंदीमध्ये एक मोठे कवी झाले, लेखकही झाले. तर त्याची एक कथा आहे प्रेमचंदाची, की एक माणूस जो होता तर त्याची बायको आजारी पडली आणि अगदी ह्याच्या अत्यवस्थ झाली. मग त्या गावातल्या, तो रामपूर म्हणून गाव होतं, त्या गावातल्या डॉक्टरकडे तो गेला आणि त्याने विनंती केली. म्हणला चला माझी बायको अशी आहे, अत्यवस्थ आहे, तुम्ही यायला पाहिजे, हात जोडायला. तर तो म्हणला माझी यायची एवढी फी आहे, त्याशिवाय मी काही उठणार नाही, रात्रीचं काय मी येणार नाही, पैसे दे, आता मी येतो. याच्याकडे पैसे नव्हते. हा तसाच परत आला. ती बायको मरली. तिला तो दहन करून वगैरे ती आले आणि घरी सकाळी 8 वाजता ते घरी बसलेले होते. इतक्यात एक माणूस हत्तीवरून आला त्याच्या दारात आणि म्हणला ते अमक्याचं घर कोणतं. तर म्हणला हे मीच तो. तर म्हणला माझ्या बापानं तुमचं कर्ज काढलं तर, आणि माझ्या बापानं लिहून ठेवले की हे कर्ज परत फेडा, त्याखेरीज मला स्वर्गात शांतता मिळणार नाही. अशी माणसं होती. आणि आता बुडबुडविणारी माणसं आहेत की हे कर्ज तुम्ही परत नाही केलं तर मला शांतता मिळणार नाही, तू परत कर, असं लिहून ठेवलं. आणि त्याच्याकडे जो माझा कागद आहे तो घाणाचा कागद घेऊन तो फाडून टाकला. पैशाच्या बद्दलचे कागद होता. तर तो आला हत्तीवरनं आणि म्हटला की माझ्या बापानं तुमचं कर्ज काढलं तर ते कर्ज तुम्हाला घ्या, तुमचं परत घ्या आणि मला कागद फाडून द्या. बरंचसं जे कर्ज होतं ना, बरेचसे कर्जाचे कागद त्यांचे होते ते त्यानं फाडून टाकले. ते आता बुडणारच, ते कशाला वगैरे ठेवायचे. पण चुकून त्याचा तो कागद तेवढा राहिला. मग त्यानं तो कागद त्याला दिला आणि त्याने त्याला 1,00,000 दिले परत. आता 1,00,000 त्याने घेतले आणि त्याला राग भयंकर आला आणि त्या डॉक्टरच्या दारात गेला. डॉक्टर म्हणला हे 1,00,000 घे आणि माझ्या बायकोला 1 मिनिट माझ्याबरोबर बोलून झालं, हे 1,00,000 घे. हे आता शक्य आहे का? मग तुला लाज वाटायला ते म्हणला तू रात्री आला नाहीस, हे माझ्याकडे 1,00,000 आहेत, माणसावर जरा तरी विश्वास ठेवावा. डॉक्टर की कशाला करतो, डॉक्टर की सोडून दे म्हणला तू. की हे जे आहे, चाले हे शरीर कोणाची असत्ते,
कोण बोलविते हरिविण, की ह्या देवा हरीशिवाय कोण बोलवतंय. म्हणून माणसानं त्या देवाच्या सत्तेनं सगळं चाललंय. म्हणून त्या डॉक्टरनं त्याचा आदर करायला पाहिजे होता. पैसे काय आज आहेत नाही, उद्या नाहीत पैसे, परंतु असं असं बघायला पाहिजे. देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. देखवी तो आपण पाहतोय आणि पाहायला लावतोय. कोण? नारायण. एक नारायण जो आहे तो आपल्याला पाहतोय आणि पाहायला लावतोय. म्हणून त्याचं भजन तुम्ही चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता. माणसाची, माणसांचा अहंकार हा देव चालवितो. मीच एक करता म्हणून या. आणि माणसाला अहंकार वाटतोय, देवच त्याला अहंकार देतोय, मीच करता आहे, मीच हे आहे म्हणून. वृक्षाचेही पान हाले, हाले त्याची सत्ता. वृक्षाचे पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. राहिली अहंता मग कोठे. अरे तू सगळं मी हे करतोय, माझा आहे, माझा पैसा आहे, माझा अडका आहे, माझी मी ह्या मुख करतो म्हणतो. पण तो तुकाराम म्हणतात झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. पान हलायचं तर देव चालवीत असतो. तुका म्हणे विठो भरला सबाही, तया उडे काही चराचरी. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा सगळीकडे भरलेला आहे, चराचरात भरला आहे. चर, चरमध्ये जे चालतात ते, अचर म्हणजे जे दगड आहेत, जे चालतच नाहीत, म्हणजे हे जे आहेत दगड आहेत, खुर्ची आहे, टेबल आहे, अचल काय आहेत आणि चर काय आहेत. तर चराचर जे आहे त्यात देव भरलेला आहे, विठो भरलेला आहे. आणि त्या देवाला काही कमी नाही सगळीकडे. देव चित्तात असावा, देव कायम आपल्या मनात ठेवावा देवाला. करावे चिंतन तेची बरे न भेटून. देवाचं चिंतन करा. उगाच देवाला जाऊन भेटायचं. पंढरपूरला गेला आणि मनात काही नाही, मनात दुसरंच काहीतरी भजन करत बसायचं. एक माणूस जप करीत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि त्याला की तो म्हणला काय, तो ते कोंबडी त्याच्या घरात होती. विठ्ठल विठ्ठल म्हणता पोराशी म्हणा, अरे कोंबडीनं अंडी घालतात त्या बघा. मग काय तुझं भजन करायचं. विठ्ठल भजन करता करता ते म्हणतोय, काय उपयोग आहे काय. करावे चिंतन तेची बरे न भेटून. बरवा अंगी राहे भाव तग तोची जाणा देव. जर जर अंगात चांगला भावना असते देवाबद्दल, तर तो देव आपल्याला भेटतो. तो देव आहे समजा. दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी. की देव जर चिंतनात असत, चित्तात आपल्या असला, तर मग दर्शनाची जी भावना जी आहे ती नुसती उरली तरी चालते. अवस्थाची अंग धरी, ही भावनाच त्याची अंगी असते. तुका म्हणे मन तेथे सकळ कारण. तुकाराम महाराज म्हणतात एकदा मनात देव आढळ करून स्थान करून राहिला, मग सगळं साध्य होतंय. दीप न देखे अंधारा, आता हेची करा जतन. दिवा जो आहे, दिव्याला आपल्याला अंधार दिसतोय, दिव्याला अंधार दिसतोय, सूर्याला अंधार दिसतोय नाही. आणि हे अंधाराला पाहू शकत. म्हणून तुम्ही नारायणाला आपल्या जवळ धन जसे फडक्यात गाठीला बांधून धरतात, तसं जतन करून ठेवा. जतन करा म्हणजे बांधून ठेवा, थांबून सांभाळून ठेवा. नारायण नारायण गाठी धन बळकट. हे नारायणाचं हे धन जे आहे ते आपल्या बळकट गाठीला बांधून ठेवा. चिंतामणी पासी चिंता तत्वताही नयेल. चिंतामणी जवळ
कुठलीच चिंता असं येत नाही. तसं देवाजवळ काही चिंता येत नाही. तुका म्हणे उभय लोकी हे चिनकी सामग्री. तुकाराम महाराज म्हणतात ईश्वरी प्रेमाची सामग्री ही उभय लोकी म्हणजे मृत्यूलोकात आणि स्वर्गलोकामध्ये आपल्याला ही सामग्री उपयोगी पडते. पुढचा अभंग आहे. गंगेची अंता विण काय चाड आपुले ते तोड कोड त्रिशे पासी. आपण नदीत गेलो, मग तिचा अंत, नदीचा अंत कुठं, ही नदी कुठं उगवून पावली असेल, ही कुठंशी जाऊन समुद्राला मिळाली असेल, हिची चर्चा करायची काय आहे. चावडी लोट म्हणजे कोण यायचं आहे, तुला काय करायचं, तू चावडी लोटायचं काम कर. तसं काही लोक नाही त्या सगळ्या चौकशा करतात. नदीचं पाणी प्यायचं सोडायचं आणि नदी कुठे उगम पावली असेल, उगा पाणी पिऊन जा की, नाही तर म्हणजे तुला काय करायचे आहे. आपुले ते कोड पाणी पिणं एवढंच आपलं काम आहे. उगाच तिचा उगम किती आहे, हे किती आहे, इतिहास भूगोल कशाला वाचत बसायचं. विठ्ठल हे मूर्ती साजरी सुंदर घाली निरंतर हृदय पुठी. तू विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती आपल्या हृदयाच्या पुटात, हृदयाच्या संपुष्टामध्ये, पेटीमध्ये तू घालून ठेव. कारण ते असे नवनिता पासी गबाळ तो सोसी तर खोड. आपल्याला काय पाहिजे, दूध दही ताक करायला तर त्यामधलं नवनीत ते लोणी ते पाहिजे. मग म्हणायचं ताक कुठं आहे, ते केवढ्याला काय करायचं, ताक एकदा लोणी मिळालं म्हणजे झालं. बाळाचे सोयी सोयी ते घास घाली माता अट्टाहास चिंता नाही तया. की देवाला आई जी आहे ती मुलाच्या सोयीनं मोठा घास करत नाही, बारके बारके घास करून काहीतरी करून त्याला चालवित असतं. आणि त्या ठिकाणी चिंता अट्टाहास करायची काही गरज नाही. आणि मध्ये एक आणि कळवं राहिलंय, गाऊ नाचो करू आनंद सोहळा भावची आगळा नाही हाता होता नाही हाता. तर की श्रीहरीचे नामस्मरण करू, गाऊ नाचू, आनंद सोहळा करू. आता आमच्या मनात कसलीही चिंता राहिलेली नाही. तुका म्हणे अवघे झाले एकमेय परलोकीची काय चाड आम्हा. तुकाराम महाराज एकमय झालेलं आहे. देवाने आम्ही एकच झालेलो आहे. आता आम्हाला परलोक स्वर्गलोकाची काय गरज आहे आम्हाला. आमच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे. सर्व जगाच्या जिव्हारात अंतरंगात असणारा हा विठ्ठल आमच्या वाटणीला आलाय. करुण्या ठेलो जीवे बळकट भावे एकविध. आणि या विठ्ठलाला आम्ही बळकट भावानं भक्तीनं जीवाबरोबर जातून ठेवलेला आहे. आणूया केला रूपा उभा सोपा जवळी. देवाला विठ्ठलाला रूपाला आणलं. कुणी आणलं, पुंडलिकानं आणलं. पुंडलिकानं आईबापाची भक्ती केली आणि आईबापाची भक्ती केल्यामुळं तो विठ्ठल त्या ठिकाणी गेला आणि ते पाळणं हलवित होता आईबापाचा. आणि विठ्ठल पांडुरंग पाठीमागं आला, येऊन उभा राहिला. पुंडलिका आम्ही आलेलो आहे. तर आता तो काम, आता आपलं काहीतरी काम असलं म्हणजे आपण त्याला म्हणजे उभा राहतो म्हणतोय का नाही. सर देवानं सांगितलं, त्या पुंडलिकाला देवाला सांगितलं उभा राहा म्हणून. आणि मग कशा उभा राहू, तर ते वीट होती, ती वीट मागं फेकली आणि त्या विटेवर तो उभा आहे. विटेवर उभा आहे पांडुरंग. आणि 28 युग झाली तरी पुंडलिकाला सवड जायत नाही. तो म्हणजे राहतो उभा पाठीमागं. तो काय त्याला खाली बसू बी देत नाही. तर आईबापाची सेवा केली ही एवढी मोठी पुण्याई मिळते. आणि आईबापासून जेव्हा बी गावात वाढीत नाहीत आणि बडीतच तर काय लोक आहेत. आणि म्हणा आणि ते सप्ताह कराय पुढं देवा त्याच्यात. आणूया केला रूपा उभा सोपा जवळी. पुंडलिकाने केलं हे. तुका म्हणे अंकित केला खाली आला वचने. तुकाराम महाराज म्हणतात देवाला
माझ्या वचनामुळं देवाला मी अंकित करून ठेवलेला आहे आणि देव हा उच्च स्थानावर होता, परंतु माझ्या जवळ आणून ठेवला, अंकित करून माझ्या जवळ आणून ठेवला देवाला. गावी म्हणवनी गीत धरून राहे तैसे चित्त. या श्रीहरेचे गीत गावे, म्हणावे आणि तेच त्या चित्तात आपल्या धारण करावे. हेची थोर आहे, हेची थोर अवघड आहे, अन्न देखून भूक राहे. आणि हे नुसतं देवाचं ध्यान करून देव चित्तात ठेवला पाहिजे हे अवघड आहे म्हणतोय. जेवण बघितलं सगळं पक्वान्न वगैरे केलेली, भूक थांबते, ते खायलाच लागते. तसं नुसतं बघायचं नाही, हे देव आपल्या हृदयात आपण साठवला पाहिजे. ऐकावी मूळ कथा राहे तैसे करून चित्ता. की म्हणून श्रीहरीची कथा चित्तात धरून ठेवावी लागते. तुका म्हणे धणी नव्हे जेविल्या वाचुरी. जेवल्याशिवाय समाधान मिळत नाही, तसं देवाला हे आपण आपल्या चित्तात धरून ठेवलं तर आपल्याला समाधान मिळणार. पाठवणे पडणे पाया, उद्धार वाया काशाचा. देवाच्या पायरीला पाया पडून काय उपयोग, त्यामुळे तुमचा उद्धार होणार नाही. पडले घडले ते भेटी सवे, दिसेल बरवे जस कळा. जे भेटीतच जे सुख असते तेच चांगले असते. देवाची आपली भेट होत नाही. न घडता दृष्टी काय गोष्टी कोरड्या. देवाची जर आणि आपली भेट झाली नाही, नजर भेट झाली नाही, तर उगाच गप्पा मारून काय उपयोग आहे कोरड्या गोष्टी. अबोल्याने असे तुका अंतर ऐका साक्षी ते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंतरंगात तो एक परमात्मा आहे, साक्षीभूत उभा आहे, आणि आता मी काही बोलणार नाही, देवच माझ्या चित्तामध्ये आहे. आता पुढचा अभंग आहे, देव तारी त्याला कोण मारी. हा थांबते.